नमस्कार. रोखठोकमध्ये आपलं स्वागत. निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये आज आपण आमंत्रित केले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे अत्यंत महत्त्वाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण यांना. पृथ्वीराजजी चव्हाण आत्ता आपल्यासोबत आहेत आणि ते अशा वेळी आपल्यासोबत आहेत की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं महाभारत रंगलेलं आहे. पृथ्वीराजजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. महाभारत रंगलेलं आहे. कोण कौरव आहे, कोण पांडव आहे, कोण शकुनी आहे, कोण कृष्ण बनतोय, हे सगळं पहिल्यांदा घडतंय का? आणि याच्यात द्रौपदी आम्हाला कुठे दिसत नाही आहे, ती कुठे आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात हे महाभारत काय चाललंय? दुर्दैव आहे की आज इतकी महत्त्वाची निवडणूक आज संबंध जवळजवळ राज्यात निवडणूक होते. ग्रामीण भागात होते, मुंबई महापालिकेत, पुणे महापालिकेत, नागपूर महापालिकेत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून विकासाला जे प्राधान्य दिलं पाहिजे, मुंबईचे प्रश्न आहेत, नागरीकरणाचे प्रश्न आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, नोटबंदीमुळे झालेले परिणाम आहेत, या सोडून आता आपण फक्त काय काय महाभारत चाललेलं आहे, काय काय नाटकं, काय विनोद चाललेले आहेत, हे फार दुर्दैवी आहे. आणि मला वाटतं त्याकरता सत्ताधारी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे जबाबदार आहेत की ते आज सत्तेत आहेत. आपल्याला आवडो अगर न आवडो, आज हे महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य आहे, भाजपच्या नेतृत्वाखाली राज्य चाललेलं आहे. त्यांनी हा रणसंग्राम जरी असला तरी एक चर्चा देखील आहे. आपल्या जाहीरनाम्यांची चर्चा झाली पाहिजे, आपल्या विकासाच्या प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे आणि त्यातून मग लोकांनी आपलं मत निर्माण केलं पाहिजे. मग निवडणुकीमध्ये उमेदवार निवडले पाहिजेत किंवा पक्ष निवडला पाहिजे. पण ते कुठंच होताना दिसत नाही. म्हणजे आता इतका विनोद चाललेला आहे. राजीनामा घेऊन माणसं काय फिरतायत, काय महाभारताचे उपमा काय दिल्या जात आहेत आणि काय. त्यामुळे मला वाटतं एक आपली राजकीय अधोगती व्हायला लागली काय अशी चित्र. चव्हाण साहेब, एकूण या सगळ्या महाभारतात आपण बघितलं तर रणांगणावर वावरणारे जे शिवसेनेचे मंत्री आहेत ते खिशात राजीनामा घेऊन वावरतात रणांगणावर. तुम्हाला खरंच वाटतं शिवसेना सत्तेतनं बाहेर पडेल? कारण यापूर्वी आपण कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा जो प्रचार होता त्या प्रचारात सुद्धा अशा पद्धतीचं महाभारत बघितलं, तिथे सुद्धा अशी विखारी टीका झाली. मग आता पुन्हा एकदा दोघे सत्तेत आले, यावेळेला राजीनामा खिशात घेऊन फिरणारे मंत्री, खरंच शिवसेना सत्तेतनं बाहेर पडेल? मला असं वाटतं की त्यांची परिस्थिती आता फार अनटेनेबल झालेली आहे. म्हणजे कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. कारण आता हे राजीनामा खिशात घेण्याचं नाटक वगैरे खूप झालं. शेवटी किती अपमान सहन करणार आहे शिवसेना, ह्याला एक लिमिट आहे. कारण आता जवळजवळ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिल्यासारखं झालेलं आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांचं काही काम करायचं नाही, त्यांचं काही ऐकायचं नाही. आणि सत्तेच्या खुर्चीवरती बसले आहेत, लालदिव्याच्या गाड्या आहेत, पण त्यांना कुणीच सिरियसली घेत नाही. असे किती दिवस चालणार? शेवटी शिवसेनेला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. शिवसेना स्वाभाविकपणे विरोधी पक्ष आहे, एक आक्रमक विरोधी पक्ष म्हणून त्यांची आत्तापर्यंतची प्रतिमा आहे. ते सत्तेमध्ये बसले तर त्यांना सत्ता शोभतच नाही असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे कुठंतरी त्यांना निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर अतिशय त्यांची बिकट परिस्थिती झालेली आहे. मला वाटतं सरकार कोसळलं तर मग काय होईल असं वाटतं? सरकार कोसळणार नाही. मला असं वाटतं की मी पहिल्या दिवसापासून, आपल्याला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून सरकार सत्तेत आल्यापासून आणि शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यापासून, सुरुवातीला शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेतली होती, विरोधी पक्ष नेता त्यांचा झाला होता. पण त्यानंतर जेव्हा ते सरकारमध्ये सामील झाले, पहिले काही दिवस आले आणि एकमेकाचे जे तणाव त्या ठिकाणी निर्माण झाला, खाते वाटपावरून, अधिकारावरून, पदांच्यावरून, तेव्हा एक स्पष्ट झालं. आणि मी कित्येक वेळा बोलून दाखवलं होतं की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हे बाहेर पडतील, म्हणजे हे निदान त्यांची आघाडी तुटेल. आता सत्तेतून ते बाहेर पडतील असं मला वाटतं, कारण त्यांना पडावं लागेल. हे अगदीच हा विनोद होईल जर पुन्हा सत्तेत जाऊन काल तुम्ही एक विधान केलं होतं की सत्तेतून हे स्वतः बाहेर नाही पडले तर भाजप त्यांना लाद घालून बाहेर काढेल. नाही, मी एवढंच म्हटलं होतं. ते म्हणतो की बाबा भाजप त्यांना हाकलून देईल का हे स्वतःहून बाहेर जातील, एवढाच प्रश्न राहिलेला आहे. त्यामुळे बाहेर गेल्यावर सरकार पडेल का, हा तुमचा प्रश्न होता. मला वाटत नाही सरकार पडेल, पण अल्पमतातलं सरकार हे लोक चालवतील. 2-3 सिनॅरिओ आपण पाहू शकतो. एकतर लोकांची अपेक्षा अशी आहे की जर समजा हे बाहेर पडले तर राज्यपालांनी काही भूमिका घ्यावी. मला वाटतं राज्यपालांच्या भूमिकाचा काही प्रश्नच नाही आहे. जोपर्यंत अविश्वास ठराव आणला जात नाही तोपर्यंत राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करायचं काही कारण नाही आहे. आता अविश्वास ठराव आणला जाईल का, हे जरतरच्या गोष्टी आहेत. दुसरा एक सिनारिओ बी आपण जर म्हटलं तर त्यामध्ये कदाचित एक 10-12 आमदार, म्हणजे विरोधी पक्षातले आमदार, ते राजीनामा देतील, बाहेर जातील का. आणि मग संख्या जर हाऊसची कमी झाली तर त्यातून मग
भाजपकडं आणि मित्र पक्षांकडं आणि अपक्षांचे मिळून तिथं मेजॉरिटी होईल का याचेही प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून चाललेले आहेत. तिसरा सिनेरिओ आहे की काही कुठल्या तरी पक्षाला फोडून त्यातले काही पक्षामध्ये स्प्लिट घालून आणून ते शक्य आहे का, ते काही फार व्यावहारिक वाटत नाही, कारण खूप मोठी संख्या लागते स्प्लिटला. त्यामुळे एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे आपल्या स्वबळावर आणि अपक्षांच्या बळावर कुठल्याही मित्रपक्षाशिवाय किंवा कुठल्या युतीशिवाय सरकार स्थापन करायचा एका बाजूला प्रयत्न चाललेला आहे. त्या जर वाटाघाटी सफल झाल्या, कोणाला काय पद द्यायचं, कोणाला कसं आकृष्ट करायचं ते काय झालं, सगळे देवाणघेवाणाची चर्चा झाली किंवा तो एक प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की एकदम निवडणूक कोणालाही नको आहे आत्ताच्या क्षणाला. त्यामुळे जरी सरकार अल्पमतात झालं तरी ती लंगडत चालेल अशी सिनारिओ मला आत्ता तरी दिसतोय. यापूर्वी तुमचा राजकीय अनुभव असं जाणवतो का की मुंबईची महापालिका निवडणूक तर सगळ्यांसाठी महत्त्वाची आहेच आहे. एक मोठं बजेट आहे म्हणून मुंबईमध्ये सगळ्या सत्ता देशामध्ये पूर्ण त्याचं केंद्रस्थान आहे म्हणून, पण इतकी राजकीय अस्थिरता म्हणजे ज्याच्यावर राज्य सरकार उद्या डिपेंड राहील की नाही, असं कधी अनुभव यापूर्वीचा होता राजकीय? मुंबईच्या निवडणुकीवर राज्य सरकार अनुभव राहील असं नाही. हा फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या आपसातल्या संबंधाचा प्रश्न आहे. निवडणुकीचा निकाल काही लागला तरी खेळीमेळीने ते सरकार चालवू शकतात, पण अंतरतणाव इतका प्रचंड आहे आणि एकमेकावर इतका प्रचंड गैरविश्वास आहे की त्यामुळं मुंबईचा निकाल काही लागला तरी सरकार कसं चालणार याबद्दल एक प्रश्नचिन्ह आहे. पण यामध्ये सर्वात दुर्दैव जे मी सुरुवातीला बोललो की महाराष्ट्राचे इतके प्रचंड प्रश्न आहेत आणि त्यामुळं आज भारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिली होती, विशेषतः युवकांना जे आश्वासन दिलं होतं की दरवर्षी आम्ही 2 कोटी रोजगार निर्माण करू, आज 2.5 वर्षे झालेली आहेत. मग 5 कोटी रोजगार दिसत आहेत का आपल्याला? उलट आज नोटाबंदीमुळं मुळात रोजगार कमी व्हायला गेलेत का याबद्दल काही स्पष्ट आकडेवारी काही दिसत नाही. की कुठंच कोणी काही प्रश्नचिन्ह, कुठं प्रश्न चर्चेमध्ये नाहीत. आज महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, फक्त मुंबईची निवडणूकच नाही आहे, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका आहेत. सरकारने, महाराष्ट्र सरकारने खूप मोठी जाहिरात केली की मी मेक इन इंडियामध्ये 7 लाख कोटीची गुंतवणूक करू. 7 लाख कोटीची गुंतवणूक कुठं आहे? किती त्यातून रोजगार निर्माण झालेत? शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. अजूनही शेतकऱ्यावर नोटबंदीमुळं जे काही शेतीमालाचे दर कोसळले, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्येचे आकडे आपण पाहिलेले आहेत. त्याबद्दल काहीतरी दिलासा देण्याकरता कर्जमाफीसारखा कार्यक्रम कुठेतरी हातात घेतला पाहिजे, तर सरकार बिलकुल त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे सगळे गंभीर प्रश्न असताना परवा त्या प्रश्नावर शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले, मंत्री भेटले. विनोद आहे आणखी. म्हणजे आता सरकारमध्ये एका कॅबिनेटमध्ये असताना तुम्हाला स्वतंत्रपणे जाऊन भेटायची गरज पडते, म्हणजे हे काय ह्याला म्हणावं, हसावं का रडावं समजत नाही. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्राच्या जनते हे सगळं नाट्य पाहून दुःखी झाले असेल. पण शेवटी काय आहे की जेवढे छोटे छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, आज पक्षाला महत्त्व कमी झालेलं आहे. कुणीही उठतो, कुठल्याही पक्षात जातो आणि आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर तो निवडणुका लढवतो, निवडून येतो आणि हे सगळंच अस्थिर झालेलं आहे. आता स्टँडिंग कमिटीमध्ये काय काय प्रकार चालतात आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं नागरी प्रशासनाबद्दल तर माझ्या मनात प्रचंड चिंता आहे. यामध्ये काहीतरी मूलभूत विचार करण्याची गरज आहे आणि ते नाही झालं तर मग हे अशी सगळी वाटणीमध्ये सगळं हे सरकार 5 वर्ष निघून जातील आणि त्यात काही होणार नाही. साहेब, तुम्ही मगाशी एक पर्याय सांगितलेत की सरकार अल्पमतात आलं तरी पडणार नाही. काही पर्याय तुम्ही समोर आणलेत. एक पर्याय सुरुवातीपासून लोकांच्या चर्चेत आहे किंवा समोर आलेला आहे आणि तो सरकार जेव्हा पहिल्यांदा भाजपला 122 जागा मिळाल्या तेव्हा राष्ट्रवादीने तात्काळ बाहेरून पाठिंबा दिला आणि हा पर्याय अजूनही भाजपसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला वाटतं जर शिवसेनेने पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी हा पर्याय भाजपसमोर आहे, भाजपला बरोबर राष्ट्रवादी जाईल? पण मी याबद्दल नेहमी बोलत आलेलो आहे आणि त्याबद्दल माझ्यावर खूप नाराजी पण राष्ट्रवादीकडून दर्शवली जाते. मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एक स्पष्ट कुठेतरी वक्तव्य केलं पाहिजे. विधानसभेमध्ये एखादं भाषण करणं किंवा त्यांच्या अध्यक्षांनी सांगणं की आम्ही AB फॉर्म देणार नाही वगैरे याला काही अर्थ नाही. एक वाक्यामध्ये स्पष्टीकरण होऊ शकेल की कसल्याही परिस्थितीमध्ये आतून किंवा बाहेरून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही. एक वाक्याचं हे स्टेटमेंट आहे, ते कुठून येताना दिसत नाही आणि त्यामुळं मध्यंतरी त्यांच्या नेत्यांची काही वक्तव्य आली, त्यातून आणखीन संभ्रम झाला की जर बाहेर पडले तर मग जर त्याची परिस्थिती बघू, मग काही प्रस्ताव आला तर बघू. म्हणजे ही खुला आहे का, हा पर्याय खुला आहे का, हे लोकांना सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळं मला वाटतं की कसल्याही परिस्थितीमध्ये जातीवादी पक्षाला सरकार आता स्थिरतेच्या नावावर किंवा निवडणुका नको आहे या नावावर
असं आपण काही पाठिंबा देणं हे काही योग्य होणार नाही. आणखीन एक प्रस्ताव म्हणजे हे मी सांगतो की विधानसभेच्या लॉबीमधली चर्चा सांगतो की बाबा आपण असं केलं तर काय होईल की आपण शिवसेनेला पुढं करू आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन आपण पर्यायी सरकार करूया का. ही ब्रेकिंग न्यूज आहे, ही ब्रेकिंग न्यूज आहे. नाही ब्रेकिंग नाही, हे आमचे मी काय म्हटलं पहिल्यांदा की विधानसभेच्या लॉबीतल्या गप्पा आहेत, आमदारांच्या गप्पा आहेत. चव्हाण साहेब, सुरुवातीला सुद्धा जेव्हा भाजपला स्पष्ट बहुमत नव्हतं त्यावेळेला सुद्धा हा कुठे एक विचार आला होता की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं तिघांचं मिळून नाही, सरकार अशी स्थापन. चर्चा मी म्हटलं की चर्चा चालू होती, पण काँग्रेस हा पर्याय कधीच स्वीकार करणार नाही. असे प्रश्न उपस्थित करायचं कारण हेच आहे, कारण भाजपचं संख्याबळ 122 आहे, प्लस काही मित्र पक्ष जवळ आहेत, म्हणजे 144 आकडा गाठायला त्यांना काय फार कठीण नाही आहे. मग हे फोडाफोडी किंवा राजकारण किंवा आमदारांना खेदणं हे सहजरित्या त्यांना शक्य आहे. त्याच्यामुळे हे होईल असं एकंदरीत शक्यता आहे. म्हणजे जर का खरोखर शिवसेनेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपला 144चा आकडा पार करायला काही अवघड नाही. आपल्याला काय वाटतं हे फोडाफोडी किती भाजपला सहज शक्य आहे? म्हणून मी त्याचा पहिल्यांदा सुरुवातीला मी उल्लेख केला. आणखी त्याची चर्चा करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे जे पहिलं वाक्य होतं किंवा निवडणूक निकाल लागताना जे त्या घोषणा केली होती ते महत्त्वाचं काय आहे, कारण त्यामुळं एका दृष्टीनं शिवसेना ब्रेक लागला की आपण काहीतरी आताताई जर निर्णय घेतला तर कदाचित पर्याय राहील आणि पुन्हा भाजपचं सरकार चालू राहील. आणि म्हणून ते वाक्य फार महत्त्वाचं होतं. काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आम्ही मुद्दाम शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याकरता ते वक्तव्य केलं होतं, असंही त्या ठिकाणी स्पष्टीकरण आलं. पण मी सुरुवातीला बोललो होतो की काही आमदार राजीनामा देतील का. माझ्या माहितीप्रमाणे आकडा जो आहे तो 138, 137, 139 असा आकडा भारतीय जनता पक्षाकडे आता मित्रपक्ष धरून आहे. आणि म्हणजे विरोधकांच्याकडे 150, 51 असा काहीतरी, म्हणजे सर्व विरोधी पक्ष जर शिवसेना धरून केला तर आहे. म्हणजे काय की जर 12 आमदारांनी जर राजीनामा दिला तर विरोधकांची संख्या 150हून 138वर येईल, दोघांची संख्या समसमान होईल. 13-14 झाले तर मग मेजॉरिटी होऊ शकते. तर त्यामुळे तोडफोड करून म्हणजे राजीनामा देऊन पुन्हा निवडणुका होतील तेव्हा होतील, पण आज तरी सरकारला अविश्वास ठरावापासून धोका निर्माण होणार नाही. दुसरा पर्याय मी सांगितलं होतं की काही पक्ष फुटून त्यातनं 1/3 आमदार बाहेर पडतील का, पण ती काही शक्यता फार वाटत त्याच्यात नाही. शिवसेनेला भीती आहे की शिवसेनेचे आमदार फुटतील असं असं? सर्व पक्षांना म्हणजे प्रयत्न तर आता दिग्गज नेते भाजपकडे आहेत, हे सगळे कलाकारी करणारे, प्रत्येकाचे काय काय प्रयत्न चालले, ही भीती काँग्रेसलाही आहे. तर काय काय प्रयत्न करतायत त्यांचे चालले. पण हा एक पर्याय असा एक आहे. पण एक निश्चित आहे की आज आपण राज्य सरकारी अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे आणि त्यामुळं चांगलं राज्य करून काय नवे निर्णय घेऊन लोकहिताचे निर्णय करणं बाजूला राहिलेलं आहे. तर सरकार कसं वाचवायचं यामध्येच आता पुढचे दिवस निघून जाते. चव्हाण साहेब, प्रश्न असा एक उपस्थित होतो, म्हणजे राज्य सरकार असेल किंवा महापालिका दोन्ही बाबतीत कालांतराने नंतरनं निवडणुकीच्या निकालानंतरनं शिवसेना आणि तुम्ही एकत्रित याल अशी एक चर्चा असते सुरू. काय होईल खरं? यापूर्वी अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की शिवसेना आणि काँग्रेस नगरपालिका किंवा महानगरपालिकांमध्ये एकत्र आलेले आहेत, तर मग आता खूप मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग का होऊ शकत नाही? नाही, मला नाही वाटत की हा प्रयोग होऊ शकेल. काय होतं की बऱ्याच ठिकाणी एक टॅक्टिकल अंडरस्टँडिंग मिळू, समजा भाजप मोठ्या प्रमाणात विरोधात आहे तर त्यांना अडचण करण्यामध्ये कित्येक वेळाला एकत्र मतदान झाल्याच्या घटना नाही असे नाहीत, आहेत काही ठिकाणी. पण विचारपूर्वक आपण एकत्र येऊन सरकार, पर्यायी सरकार स्थापन करावं असा पर्याय कुठं आलेला नाही. एखादा अपवाद कुठं अगदी छोट्या नगरपालिकेमध्ये आला असेल तर सोडून झालेलं नाही. आणि तो मला वाटतं ती संभावना मुंबई महापालिकेमध्ये अशी येईल का, आणि हा जर तरचा प्रश्न आहे. मला वाटत नाही की काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रकारच्या सत्तेमध्ये सामील होईल. आत्ता एक अतिशय दृश्य फार फेमस आहे, ते म्हणजे हा बघा खिशात राजीनामा घेऊन फिरतोय आणि ते राजीनामे दाखवले जातात. तर ते राजीनामे उद्धव ठाकरे यांना लिहिलेले आहेत, ते काही राज्यपालांना काही लिहिलेले किंवा मुख्यमंत्र्यांना लिहिलेले वगैरे असे काही राजीनामे नाही आहेत. ह्याचं कारण तणाव आहे दोन्ही पक्षांमध्ये, खूप मोठा तणाव आहे, अविश्वास आहे. आपल्याला काही परिस्थिती फार चांगली होती अशातला काही भाग नाही आहे. सिंचन घोटाळे होते, त्याची चौकशी जमी होती. जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्या इतपत आपण पावलं उचललेली फेकतो तुमच्या तोंडावर. अशी चर्चा व्हायची काय काय वेळेला, पण ते आवेशपूर्ण लगेच आम्ही राज्यपालाकडे जाऊ असे वगैरे थ्रेट असायचा आम्हाला, आणि शेवटी तो वास्तवात आलाच शेवटी. परंतु काही निर्णय मी घेतले, विशेषतः आता आपण उल्लेख केला राज्य बँकेचा. माझ्या दृष्टीनं हा आर्थिक निर्णय होता, एका आर्थिक संस्थेबद्दल होता.
हा राजकीय निर्णय नव्हता, पण त्याला राजकीय निर्णयाचं स्वरूप दिलं गेलं आणि हे मुद्दाम आमच्या पक्षाला टार्गेट करण्याकरता केलं जाते. किंवा सिंचन बाबतीत जरी म्हटलं, सिंचन घोटाळा शब्द मी कधीच वापरला नाही. सिंचनामध्ये काहीतरी निर्णय घेताना चुका झाल्या तर ते काय एका व्यक्तीने केल्यात असं म्हणायचं काय कारण नव्हतं. कारण अगदी गोसीखुर्द प्रकल्पापर्यंत आपण चाललं तर तेव्हा दादा मुख्यमंत्री होते, अनेक विविध पक्षाचे सिंचन मंत्री होते आणि सर्व आघाडीच्या सरकारकडून आपण ज्या काही अतिउत्साहीपणामध्ये खूप प्रकल्प मंजूर केले ते पूर्ण करू शकलो नाही. ह्यामध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे, हा माझा उद्देश होता. मीडियाने त्याला स्कॅम म्हणून नाव दिलं कारण खूप खर्च झाला होता आणि सरकारच्याच कागदपत्रामध्ये सिंचनामध्ये काही वाढ झालेली नाही अशी स्थिती दिसल्यानंतर मग स्वाभाविक निष्कर्ष काढला गेला आणि त्यानंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्या, चौकशा झाल्या. एकतर असं म्हणजे स्वतः गृहमंत्र्यांनी चौकशीला, खुल्या चौकशीला परवानगी दिली, ती सगळी प्रक्रिया पुढे झाली. त्यात PILवर झाली, त्याच्या ती कुणी सो मोठो मी काही चौकशी ऑर्डर केली तर असं नव्हतं. पण माझी प्रामाणिक इच्छा अशी होती की राज्य सहकारी बँक असेल किंवा सिंचन प्रकल्प असेल त्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का काय हे पोलिसांनी किंवा चौकशीची हा वेगळी बाब आहे, पण जे चाललं आहे ते दुरुस्त केलं पाहिजे, एवढीच माझी नेहमी भावना होती. कारण शेवटी हा जनता महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे. सर 2010ला तुम्ही आलात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून. त्याच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित नांदत होते, त्यांच्यात वादविवाद होता, पण उघड फक्त इलेक्शनपर्यंत होता. कालांतराने तुमच्या कार्यकाळाच्या दरम्यानच अनेकांच्या हाताला लकवा आला, अशा स्वरूपाची थेट उघड टीका व्हायला लागली. नंतर थेट खाजगीत बोलायला लागले आणि उघड आता मग नंतर बोलायला लागले की तुम्ही सर्वस्वी या साऱ्या गोष्टीला सत्ता जायला जबाबदार राहिलात. हे कितपत सत्य मानता? आता काय झालं, माझ्यावर आरोप झाले, पूर्वी होत होते, आरोपाचं काही नाही, आरोप प्रत्यारोप होत होते, पण मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना सार्वजनिक बाबीवर लक्ष दिलं. वैयक्तिक लाभाचे जे निर्णय होते ज्यामध्ये स्वेच्छा अधिकाराचा वापर करणं गरजेचं होतं ते मी टाळलं. एक तर असं झालं की 2010ला जी विशेष परिस्थिती निर्माण झाली आणि ज्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आपल्याला आठवत असेल की काँग्रेसचं एक अखिल भारतीय अधिवेशन झालं होतं बुराडीला आणि त्या बुराडी अधिवेशनामध्ये या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काही ठराव केले होते आणि त्या ठरावामध्ये स्पेसिफिक असे उल्लेख होते की मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वेच्छा अधिकाराचा वापर करायचा नाही. अशा प्रकारे पारदर्शक म्हणजे आजचा पारदर्शक कारभाराची चर्चा वेगळी आहे, पण आमच्या वेळेला एक चांगला कारभार करण्याकरता बुराडी अधिवेशनामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या त्या अधिवेशनामध्ये काही निर्णय झाले होते आणि त्याला अनुषंगाने जेवढं डिस्क्रिशनरी पॉवर स्वेच्छाधिकार कमीत कमी वापरता येईल तेवढे करावे अशा प्रकारचा निर्णय होता. त्या दिशेने मी करायचा प्रयत्न केला. एक लक्षात घ्या की माझ्या कारकिर्दीमध्ये आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये देखील माहितीच्या अधिकाराचा कायदा आहे जो पूर्वी नव्हता. आपण जर प्रामाणिकपणे जर लक्ष दिलं तर अनेक जे घोटाळे बाहेर आलेले आहेत, भ्रष्टाचाराचे प्रमुख अगदी दिल्लीतले असतील किंवा इथले असतील, माहितीच्या अधिकाराचा कायदा जर अस्तित्वात नसता तर त्यापैकी किती बाहेर आले असते. म्हणजे हे काय घडत नव्हतं असं नाही. अगदी वाजपेयी सरकारच्या काळात देखील किती आम्ही आरोप केले होते, पण कागदपत्र नसायचे कारण माहितीचा अधिकार नव्हता. आता माहितीचा अधिकार आलेला नाही. बरोबर आहे, माहितीच्या अधिकारावर आपण एक प्रकारे त्याला कारण मानू, परंतु आपल्यामुळेच आघाडी होऊ शकली नाही असं विधान सुनील तटकरे यांनी काल इथं बसून केलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी असं विधान केलं की स्वच्छ प्रतिमा असं म्हटलं. काय झालं, आमच्यापेक्षा एकच तर जागा जास्त, त्यांना 42 तुम्हाला 41 तुम्हाला 42 म्हणजे काही, आणि त्यांची प्रतिमा भ्रष्ट आणि तुमची अतिशय चांगली, एवढं असून तुम्हाला एकच जागा जास्त, मग स्वच्छ प्रतिमेचं झालं काय? मग ह्याचा अर्थ असा की महाराष्ट्राला भ्रष्ट प्रतिमा चालते असं आपल्याला म्हणायचं का? मला वाटतं असं तुलना करणं योग्य नाही आहे. खरा प्रश्न असा आहे की सरकार का पाडलं. आता शेवटच्या क्षणापर्यंत आपण एकत्र राहिलो, तुम्हाला जर प्रॉब्लेम होता म्हणजे मध्यंतरी सरकार अस्थिर करायचे प्रयत्न झाले पण ते काही यशस्वी झाले नाहीत. आता आपण जवळजवळ 4.5 वर्ष एकत्र काम केलं आणि तुम्ही 2 दिवस आधी सरकार पाडलं म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढायचा निर्णय घेतला, ठीक आहे, तो घेतला तर आपण तो घेऊ शकतो निर्णय, पण मग सरकार पडायचा निर्णय घेतला. सरकार चालू असताना एक थोडासा फायदा सत्तेचा मिळतो की पदावर माणसं असतात, त्यामुळं एक समाजामध्ये हे जातात, काहीतरी थोडासा निश्चितच फायदा झाला असता. पण याचं खरं कारण असं आहे, सरकार कशामुळे पडलं? जागा वाटपामुळे पडलं. जागा वाटपामध्ये पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती की आम्हाला 145-144 जागा पाहिजेत, निम्म्या जागा पाहिजेत. ते शक्य नव्हतं कारण जागा वाटपाचा फॉर्म्युला 2004-2009ला ठरलेला होता आणि त्यामुळे हे आधी पूर्वतयारी पूर्वग्रह दूषित होऊनच त्या वाटाघाटी झाल्या आणि अचानक
आघाडी जोडण्याचा निर्णय झाला आपल्याला माहिती आहे. सध्या भाजपकडनं देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा विकासाचा चेहरा म्हणून समोर आणला जातोय. खरोखर तुम्हाला वाटतं हे सरकार विकासाचा चेहरा जो समोर आणलाय तो विकास करणारा चेहरा आहे, राज्यात विकास होतोय? मला वाटतं की कुठलाही मुख्यमंत्री असतो तो निश्चितच आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम व्हावं अशी अपेक्षा करूनच काम करायला सुरुवात करतो. मुख्यमंत्र्यांनी देखील अशीच अपेक्षा करून काम करायला सुरुवात केली, तरी खूप जाहिरातबाजी केली आणि खूप मोठे मोठे उद्दिष्ट चांगली ठेवली. आम्ही अमुक अमुक करू, हे करू, ते करू, पण त्यातले काय साध्य काय झाले, काय काय मिळाले, काही झालेलं नाही आहे. एका बाबतीत देखील सरकारला यश आलेलं नाही आहे. आता मी मगाशी मेक इन इंडिया कार्यक्रमाचा उल्लेख केला, किती मोठी जाहिरातबाजी केली. 7 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होईल आणि किती 40 लाख 30 लाख जॉब्स, नवीन नोकऱ्या तयार होतील म्हटले. काय त्यातलं झालेलं आहे? आज शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? सर्वात जास्त आत्मा महाराष्ट्रामध्ये 2015 साली झाला. याला कोण जबाबदार आहे? आणि एक एक गोष्टी आपण जर केल्या तर कुठल्याही बाबीमध्ये काही पूर्ण झालेलं नाही. जे प्रकल्प आमच्या काळात आम्ही जी कल्पना केली होती, शिवछत्रपती स्मारक असेल, इंदू मिलचं स्मारकाच्या जमिनीचा प्रश्न असेल, कोस्टल रोडची कल्पना असेल, मेट्रोला आम्ही सुरुवात केली होती, मी भूभूजन केलं, ह्या सगळे प्रकल्प असताना हे प्रकल्प हे चालू असतात, काही एका दिवसात होणारे प्रकल्प नसतात. पण तुम्ही काय केलं? अजून देखील इंदू मिलच्या स्मारकाची जागा हस्तांतरित झाली आहे का? त्यामुळे नुसती घोषणा करायची. आणि माझा तर आरोप स्पष्ट आहे की शिवछत्रपती स्मारकाचं भूमिपूजनाची तारीख कधी असेल? जर 1 वर्ष आधी परवानगी मिळवली तर तुम्ही जवळजवळ 2.5 वर्ष शिवछत्रपती स्मारकाच्या भूमिपूजनाला का वेळ लावला? निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ते काय केलं? पुणे काळामध्ये किंवा त्याही पूर्वी निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचं गाजर दाखवलं गेलंच होतं की ते नंतर न्यायालयात टिकलं नाही. हा एक असं नाही. हे पहा, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा 1960 पासून चर्चेला होता. प्रत्येकाने एक दिलं पाहिजे, केलं पाहिजे असंच म्हणत केले. शेवटी आमच्या सरकारने तो 2013 साली निर्णय घेतला. हे माहिती असून की 50% पेक्षा जर आपण जास्त आरक्षण दिलं तर त्याला कोर्टाचं आव्हान दिलं जाईल आणि त्यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल. म्हणून निवडणुकीच्या जवळजवळ 1.5 वर्ष पूर्वी आम्ही निर्णय घेतला की आरक्षण द्यायचं आणि ते पूर्ण करण्याकरता राणे समिती आम्ही नेमली. राणे समितीने वर्षभर अभ्यास करून तो अहवाल आणला आणि नंतर मग निवडणुकीच्या पूर्वी आम्ही तो निर्णय घेतला. तो काही एका दिवसात घेतलेला निर्णय नव्हता. त्यामुळे कुणी जरी काय म्हटलं तर आम्ही तो विचारपूर्वक, आमच्या सरकारने तो विचारपूर्वक निर्णय घेतला. एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न आहे, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपचं अत्यंत तगडं आव्हान आहे. कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेस तेवढी बलदंड नाही, आपली अवस्था तेवढी काही फार चांगली अशातला भाग नाही. असं असताना आघाडी होऊ शकली नाही, याचा तोटा आपल्याला होणार नाही? माझी प्रामाणिक भूमिका आहे की आता कुणी जरी माझ्याबद्दल काही म्हटलं आणि विशेषतः नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतून माझ्यावर खूप आरोप करण्यात आले. माझी प्रामाणिक भूमिका अशी आहे की आज जातीवादी पक्षांना रोखण्याकरता सर्व समविचारी पक्षांनी, सेक्युलर पक्षांनी आपल्या मतांची विभागणी टाळण्याकरता एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून मी पहिल्यांदा मुंबई महापालिकेमध्ये मी मुख्यमंत्री असताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये फार मोठी ताकद नाही हे माहिती होतं, तरी आम्ही एकत्र गेलो. नागपूरमध्ये आम्ही आघाडी करायचा प्रयत्न केला, पुण्यात जमलं नाही. पण मला अजूनही वाटतं की किती वैयक्तिक आमचे वाद असले, जिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच अस्तित्व आहे तिथं आमचा संघर्ष असणारच. पण ज्या ज्या ठिकाणी भाजप सत्तेत आहे किंवा सत्तेत येऊ शकतं अशी परिस्थिती आहे तिथे त्यांना थांबवलं पाहिजे आणि त्याकरता एखादं पाऊल पुढं मागं टाकून आघाडी गेली पाहिजे. आघाडी केली पाहिजे, पण ती नेमकी का झाली नाही याचं उत्तर ऐकूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोखठोक पृथ्वीराज चव्हाण. ब्रेकनंतर रोखठोक आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण. सर, कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला बघायला मिळालं की सेना भाजपवाले इतके भांडले की विरोधक चवीला सुद्धा उरला नाही. आताही तसंच होतंय. मी आताही तशाच पद्धतीची गोळीबार या 2 पक्षांमध्ये होताना बघायला मिळतोय. विरोधक आहेत का असा प्रश्न पडतो. आणि खास करून तुमच्या काँग्रेसमध्ये एवढी गटबाजी आहे, मग राणे असून दे, कामत गट असून दे, की मग या गटातटाच्या राजकारणात काँग्रेस कसा काय एकसंधपणे या निवडणुकीला सामोरं जाणार? विरोधक आहे कुठे? विरोधक आहे का असा प्रश्न पडतो. काय सांगाल तुम्ही? आता एक खरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या साठमारीमध्ये जी मीडिया स्पेस आहे ती दोघांच्या भांडणामध्येच सगळी निघून जाते. आणि त्यामुळे सकारात्मक टीकेला किंवा सकारात्मक
विरोध झाला वगैरे जागाच उरत नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि आमच्या पक्षामध्ये अर्थात तिकीट वाटपामध्ये वगैरे प्रत्येक पक्षामध्ये काही वाद झाले, कुठं काय झालं ते आमच्या पक्षात काही झालं व्हायला नको होते. परंतु शेवटी आमच्या पक्षाचा जाहीरनामा, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, शेवटी तळागाळात काँग्रेस आहे, ती फार मोठी संख्या नसली तरी काँग्रेस आहे, तिलाच रिवाईव्ह करून मोटिवेट करून त्याला लढायला लावायचं हे त्यामध्ये एकमेव आमचा उपाय आहे. तो प्रयत्नच चाललेला आहे. आता निकाल काय लागतो पाहिलं पाहिजे. परंतु एक निश्चित आहे, मान्यच करावं लागेल की या शिवसेना आणि भाजपच्या साठमारीमध्ये मीडिया स्पेस सगळ्या दोघांच्या भांडणांनीच ऑक्युपाय केली आहे. महाराष्ट्राचा विकास, मुंबई महानगरपालिकेचे प्रश्न हे बाजूलाच राहिलेले आहेत, कोणी त्यावर चर्चाच करत नाही. पण तुमच्या पक्षातली गटबाजी सुद्धा आहे. गुरुदास कामत असतील, संजय निरुपम असतील, राणे असतील, ही गटबाजी समोर आल्यामुळे त्याचाही फटका काँग्रेसला बसतोय आणि ती मिटवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठी प्रयत्नही करताना दिसत नाहीयेत. आम्हाला काँग्रेसचे ते प्रभारी आहेत कुठे असा प्रश्न पडलेला आहे की ज्यांच्यावर खरं तरी जबाबदारी आहे की त्यांनी हे सगळं मिटवायला पाहिजे होतं. नाही, ते बरोबर आहे की खरा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसच्या विचाराचे लोक आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, नोटबंदीच्या निर्णय लोक कंटाळलेत. पण आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोटिवेट करून एकत्र करू शकू का नाही हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जेव्हा भांडणं होतात किंवा फार वाद चव्हाट्यावर येतात तेव्हा एक थोडीशी वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण होतं. पण मला वाटतं तिकीट वाटप झालेलं आहे आणि एकदा निश्चित झालं की कोण कुठली निवडणूक लढणार आहे तेव्हा मग काँग्रेस कार्यकर्ते नेहमी एकत्र येऊन निवडणूक लढतात. यावेळेला तसं खरं मला खात्री आहे. आपण पुण्याबद्दल बोलूया आणि पिंपरी चिंचवडबद्दल बोलूया. तिथे आपला पक्ष कुठे अशी परिस्थिती आहे. कलमाडी हे पुण्याच्या राजकारणाच्या क्षितिजावर हद्दपार झाले आणि त्यानंतर तुम्हाला चेहरा मिळाला नाही. पिंपरी चिंचवडमध्ये एकेकाळी रामकृष्ण मोरे होते, तेही गेले. त्याच्यानंतरही आज तुमची अवस्था तिथे इतकी दयनीय आहे की आघाडी केल्याशिवाय पर्याय नव्हता अशी परिस्थिती आपल्यावर आहे. नाही, हे खरं नाही आहे. पर्याय नव्हता असं नव्हतं. उलट मी त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये थोडासा होतो सामील. जेव्हा चर्चा खूप दिवस रेंगाळली, 7-8 दिवस चर्चा चालली होती. आता फक्त आकडा किती कोणी लढायचं इतकं महत्त्वाचं नसतं, तर कोणी कुठली जागा लढवायची आणि त्यानंतर किती आकडा येईल हे महत्त्वाचं असतं. आणि त्यामध्ये जेव्हा आमचे जे चर्चा करत होते, जे आमचे नेते मंडळी, त्यांची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर चालली होती. त्यामधून कुठंच काही समन्वय किंवा कुठं काही चित्र स्पष्ट होत नव्हतं. आणि मग शेवटी आम्ही साधा पर्याय घेतला की आपण जर सर्व 162 जागा लढवल्या तर काय चित्र आपल्याला निर्माण होईल, किती जागा मिळू शकतील, आपण किती ठिकाणी निवडून येऊ. असं आम्ही जवळजवळ 12 जण एकत्र बसलो आणि मी प्रत्येकाला विचारलं की तुमचं काय मत आहे, की मग एक आपण जर वॉर्ड घेतला 4-4 जणांचा तर काय होईल. एक चित्र पुढं आलं. त्यानंतर जो प्रस्ताव, अंतिम प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला होता, काही 56 किंवा 60 जागांचा, त्यातले कुठले मतदारसंघ काँग्रेसने लढवायचे त्यामध्ये आम्ही बघितले तर त्यावर एक दुसरा आकडा पुढे आला. आणि त्या आकड्याने ती तुलना करताना आपोआपच आता काय करायचा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा मग स्पष्ट झालं की नाही, आपण सर्व जागा आपण स्वतः लढवल्या पाहिजेत, कारण त्यातून एक चांगला आउटपुट निघेल असं पुढं आलं. आणि तो निर्णय झाला, त्यावर आमच्या अंतर्गत शिक्कामोर्तब झालं आणि आता स्वतः आपण स्वतंत्र जागा लढायचा असा निर्णय झाला. पण तेव्हा मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निरोप आला की नाही आपण केलंच पाहिजे, करूया म्हणून. आणि मग पुन्हा ती चर्चा रिओपन झाली आणि त्यामुळं मग पार्शल आघाडी झाली. त्यामुळं आमची तयारी होती पण ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे. पहिल्या दिवसापासून आमची मी खूप आग्रही होतो की तुम्ही उगीच एखाद दुसऱ्या जागेवरून मोडू नका, होत असेल तर करा म्हणून. पण शेवटी खूपच अव्यवहार्य असं प्रपोज झाल्यामुळे ते थांबलं होतं. पण नंतर मग जेव्हा थांबले हे निश्चित झालं आणि तो निरोप गेला की आता बंद चर्चा, त्यानंतर मग पुन्हा प्रस्ताव आला की नाही आपण केली पाहिजे आणि मग पार्शल आघाडी झाली. काही ठिकाणी मी एकमेकाविरुद्ध लढतोय, काही ठिकाणी आघाडी आहे. सर, एक मुंबईचा प्रश्न राहिला आहे की मुंबईमध्ये तुम्ही मगाशी शिवसेना काँग्रेसमध्ये संदर्भात बोललात, पण मुंबईत आता असा आरोप केला जातोय की काँग्रेस आणि शिवसेनेचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे. 42 जागा जिथं आहेत त्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फिक्स झालेल्या आहेत, असा आरोप भाजपकडनं होतोय. मला वाटतं हा आरोप काही ठिकाणी मी ऐकलं की काँग्रेस आणि भाजपचे मॅच फिक्सिंग असा आरोप होतोय. या आरोपाला काही अर्थ नाही आहे. आता एखाद्या ठिकाणी आम्हाला चांगला उमेदवार मिळालाच नाही तर मग आम्ही मुद्दाम दुबळा उमेदवार दिला असाही आरोप, ज्याला तिकीट मिळत नाही तो म्हणतो. तर मला ह्याला काही अर्थ वाटत नाही. मॅच फिक्सिंगचा प्रश्न नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आहे. आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरलेलो आहे. मुंबईबरोबर नाशिक सुद्धा एक वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. म्हणजे सेना भाजपमध्ये तिकडे घमासान चालू आहे, पण काँग्रेस सुद्धा कमकुवत उमेदवार देते, ते सुद्धा पैसे घेऊन, असे आरोप होत आहेत, अशी चर्चा आहे.
आपण काय सांगाल? हे नाशिक तर वेगळ्या पद्धतीने चर्चेत आहे. नाशिकचे मी त्या प्रक्रियेत कुठेही नव्हतो, मला माहिती नाही. आरोप मी तर बहुतेक ग्रामीण जिल्हा परिषद निवडणुकीत मी गुंतलेलो आहे. तर नाशिकमध्ये काय झालं, मी वर्तमानपत्राच्या बातम्यासुद्धा मला पाहायला मिळाल्या नाहीत, कारण मी सातारा जिल्ह्यातच होतो बराचसा वेळ. असे काय आरोप होतात, पण असं जर असेल तर ते चौकशी करून त्यावर काहीतरी निर्णय सर, घेतला आपण पाहिजे. विदर्भाचा विचार केला तर विदर्भ एक काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आज विदर्भातली काय अवस्था आहे काँग्रेसची? एकतर तुमचे नेते आपसात भांडतात, मग ते नितीन राऊत असतील, चतुर्वेदी असतील, यांच्यातच भांडणं सुरू आहेत. आम्ही बघितलं की गांधी जयंतीसाठी 2 वेगवेगळे गांधींचे पुतळे बघितले जातात आणि तिथे गांधी जयंती साजरी केली जाते. कसा पक्ष वाढणार आणि हे सगळं थांबवण्यात का अपयश येते काँग्रेसला? सातत्यानं काँग्रेस खाली खालीच घसरते. जाते. नाही, खरं म्हणजे नागपूरमध्ये घडायला नको होतं अशा प्रकारे चित्र घडलं. यावेळेला काँग्रेस पक्षानं तिकीट वाटपाकरता एक वेगळा फॉर्म्युला वापरला, जो फॉर्म्युला जे सूत्र देशपातळीवर काँग्रेस पक्षाकडून अवलंबलं जातं की प्रत्येक राज्यामध्ये एक निवड समिती असते. ती निवडणूक समिती आपली एक प्रस्ताव देते, त्यामध्ये 2-2, 3-3 लोकांचे पॅनल असतात. नंतर ते पॅनल शॉर्टलिस्ट करण्याकरता मी छाननी समिती किंवा स्क्रीनिंग कमिटी करतो. ही दिल्लीची प्रथा आहे. आणि नंतर ते मग केंद्रीय निवड मंडळाकडे ती प्रक्रिया जाते. ती प्रक्रिया मी राज्यात पहिल्यांदा वापरली. दिल्लीतून आदेश आले की तुम्ही हे छाननी कमिटी किंवा स्क्रीनिंग कमिटी करा. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही स्क्रीनिंग कमिटी केली. पहिल्यांदा निवड मंडळानं जी नावं पुढं आणली किंवा जे सगळे उमेदवारी अर्ज घेतले आणि त्यानंतर स्क्रीनिंग कमिटी झाली. फक्त नागपूर शहराकरता स्क्रीनिंग कमिटी झाली नाही. वाद होते असं एक कारण दिलं गेलं आणि खरं म्हणजे व्हायला पाहिजे होती. स्क्रीनिंग कमिटी झाली तर जे काही वाद असतील तिथल्या तिथं बऱ्याच प्रमाणात कमी झाले असते. नंतर ते वाद मग जे न सुटलेले वाद किंवा जे न सुटलेले पॅनल्स असतील ते मग केंद्रीय निवड समितीकडे, म्हणजे मुख्य निवड समिती राज्यस्तरीय निवड समितीकडे आले असते. नागपूरला हे घडलं नाही आणि त्यामुळे जेव्हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड राज्यस्तरीय निवड मंडळाकडे जेव्हा हे सगळं आलं, तीच प्रक्रिया आमच्यासमोर आली. एकूण किती उमेदवार होते आणि त्यामुळं मग बराच वेळ हा गेला. सगळा झाला ना तांत्रिक भाग किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. परंतु आत्ता या क्षणाला चित्र काय माहिती आहे, 10 महानगरपालिकांना आपला पक्ष तोंड देतो. त्यातली सोलापूरची जर एक महानगरपालिका सोडली तर मुंबईत तुम्ही काही चान्स नाही. ठाण्यामध्ये काही परिस्थिती फारशी बरी नाही. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये तर काय अवस्था आहे आपण पाहिलं. नाशकात काय अवस्था आहे त्याची चर्चा केली. नागपूर विदर्भात काय अवस्था आहे ती आपण पाहतोय. एवढी सगळी प्रचंड पडझड पक्षाची सर्वत्र दिसते. बॅकड्रॉपला मागे लोकसभा आणि विधानसभेचा लाजिरवाणा पराभव की अगदी स्कूटरवरनं पक्ष येतोय की काय अशी दिल्लीमध्ये चर्चा. भाकरी प्रदेशाची फिरवायची वेळ आलेली आहे. आता मला वाटतं की काँग्रेस श्रेष्ठी सर्वच देशामध्ये पक्षाच्याबद्दल पुनर्बांधणीची चर्चा चालू आहे. अध्यक्षपदाची चर्चा चालू आहे. लवकरच या निवडणुकी राज्यांच्या झाल्या की त्यानंतर अध्यक्षपदाबद्दल ही जी औपचारिकता राहिलेली आहे ती होईल आणि त्यानंतर मला वाटतं तुम्ही म्हणताय ती भाकरी फिरवायचा निर्णय किंवा म्हणजे अध्यक्ष, राज्याचा अध्यक्ष नाही, त्याबद्दल मी डिटेलबद्दल नाही सांगणार काही, परंतु नवीन रचना दिल्लीच्या स्तरावर अपेक्षित आहे. तशीच ती प्रदेशाच्या स्तरावरही होईल. आता दिल्लीचे जेव्हा होईल त्यानंतर मग जे नेतृत्व त्या ठिकाणी जे नवीन येईल ते नवीन नेतृत्व मग काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल. तुमच्या काँग्रेसमध्ये एवढे नेते आहेत की प्रत्येक जिल्ह्यातनं तर प्रत्येक तालुक्यात सुभे उभे राहिलेत की काय अशी सगळी परिस्थिती आहे. मग अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये म्हणजे खास करून जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांच्या घराण्यामध्येच किंवा त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्येच तिकीटं वाटली जातात. त्याच्यामुळे मग अशा वेळेला सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा जनता असेल ती काँग्रेसकडे का येईल, का तुम्हाला मतदान करेल? तुम्ही काय सांगाल या सगळ्या प्रत्येक तालुक्यातील सुभ्यांबद्दल काय सांगाल? मला वाटतं की काय होतं की एखाद्या घरामध्ये खूप मोठी राजकीय सत्ता असते तर राजकीय वातावरण त्या घरात असतं आणि त्यामध्ये जी नवीन पिढी असते ती कुठेतरी युवक काँग्रेसच्या माध्यमातून किंवा विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून राजकारणामध्ये सक्रिय होत असते आणि त्यामधला एखादा जर कर्तबगार कार्यकर्ता पुढे आला तर तो फक्त कोणाचे तरी नातेवाईक आहे म्हणून त्याला नाकारणं योग्य नाही आहे. परंतु फक्त नातेवाईक म्हणून जर तो कार्यक्षम नसताना किंवा कुठंच राजकारण नसेल पण आता नातेवाईकालाच पुढं करायचं म्हणून दिलं तर ते चुकीचं आहे. आणि तसं जर प्रयत्न झाले तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्यासमोर असा प्रस्ताव आला त्या ठिकाणी मी नाकारलेला आहे. परंतु दोन्ही बाजू त्याला आहे आणि हे फार अवघड प्रश्न आहे की फक्त नातेवाईक म्हणून नाकारायचं का आणि जर नातेवाईक म्हणून जर चांगलं काम करतं तर त्याला त्याचं काय करायचं हे प्रश्न आहेत. त्यामुळे सरसकट कुठं घडतंय असं मला वाटत नाही पण ती स्वाभाविक प्रक्रिया आहे.
चव्हाण साहेब, 2014च्या निवडणुकीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री पदावर त्यावेळेस होता, त्याच्यानंतर तुमचा चेहरा हा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मांडला गेला होता. आत्ता अशा परिस्थितीमध्ये कोणताही एक चेहरा दिसत नाही आहे, पक्षाचं सिम्बॉल देखील उमटत नाही आहे सगळ्या निवडणुकीत. ह्या सगळ्या गोष्टीविषयी काय सांगाल? मला वाटतं चेहरा जेव्हा राज्याच्या निवडणुकीला आपण जातो तेव्हा चेहरा एक असणं गरजेचं आहे, कारण मोदींच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की एका मोदींच्या चेहऱ्यावर ती निवडणूक सगळी हाताळली गेली आणि त्याचा त्यांना लाभ मिळाला. पूर्वी जेव्हा काँग्रेस सत्तेत होते तेव्हा राजीव गांधीचा चेहरा, इंदिराजींचा चेहरा हा नेहमी असायचा. राज्याच्या पातळीच्या निवडणुकीमध्ये किंवा विशेषतः जिल्हा परिषदेच्या वगैरे निवडणुकीमध्ये एक कुठला तरी चेहरा हा जेव्हा मुख्यमंत्री असायचे तेव्हा असायचाच चेहरा. विलासरावजी होते, सुशीलकुमारजी होते, अशोकराव होते, तेव्हा तो चेहरा असायचाच. आज पहिल्यांदा आम्ही विरोधात आहोत किंवा आम्ही सत्तेत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ग्रामीण या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला सामोरं जातो आहे. त्यावेळेला आता चेहरा स्वाभाविकपणे पक्षाध्यक्षांचा किंवा विरोधी पक्ष नेत्यांचा वगैरे असतो. इतर नेते जे माजी मुख्यमंत्री असतात, आमच्याकडे बरेच माजी मुख्यमंत्री आहेत, ते नेहमी त्यांची दुय्यम भूमिका असते, कारण मग नवीन नेतृत्व येत जातं. आणि त्यामुळं आता पक्षाध्यक्ष आहेतच आमचे, त्यांचा आता चेहरा तो आहे का, चेहरा त्याला आहे का, पण पक्षाध्यक्ष म्हणून ते निवडणुकीला सामोरं जातात, नेतृत्व करतायत, हे तर आहेच. त्या चेहऱ्यावर नंतर त्याच चेहऱ्यामुळे तुम्ही आलात राज्यात. नाही, ती घटना खूप दिवस झाले, त्याला तर 4 वर्ष झाले. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं वर्चस्व मी पाहिलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी मजबूत होती, एक म्हणजे सहकारावर पकड होती दोन्ही पक्षांची. परंतु आता या सगळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला तर भाजपने आता शिरकाव करायला सुरुवात केली. नगरपालिका निवडणुकीत त्याची प्रचिती आपल्याला आली. अगदी तुमच्या कराडमध्ये सुद्धा भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला. पश्चिम महाराष्ट्रावरची काँग्रेसची पकड ढिली होते असं वाटतं आपल्याला? त्याला जोडून एक प्रश्न आहे. सातारा आणि कराडची जबाबदारी आपल्यावर होती, परंतु तिथे देखील आपल्याला फारसं यश आलेलं दिसत नाही. मदनरावने तर पक्ष सोडलेला आहे. ही परिस्थिती आत्ता आहे. या दोन्हीचं आपण एकत्रित उत्तर काय द्याल? पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सातारा कराड. असं आहे की साताऱ्यामध्ये जी परिस्थिती आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर होता, आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो. ती परिस्थिती बऱ्याच 2-3 निवडणुकीमध्ये आपल्यासमोर होती. यावेळेला भारतीय जनता पक्षाकडून विशेषतः सहकारी चळवळीमध्ये प्रवेश मिळवण्याकरता सर्व साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून काही कारखान्यांच्या चौकशा लावून त्यांना धमक्या देऊन आला तर आम्ही तुम्हाला घेऊ, असं विशेषतः बहुजन समाजाचे जे नेते सहकारी चळवळीमध्ये काम करतात यांना स्पेसिफिक टार्गेट करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि विशेषतः मला वाटतं त्यांचे जे महसूल मंत्री तिथं आहेत कोल्हापूरचे, त्यांना मला वाटतं 2-3 जिल्हे दिल्यासारखं वाटतात, सातारा, सांगली, कोल्हापूर. आणि ते बरोबर टार्गेट करून अशा प्रकारचे जे प्रमुख नेते आहेत, कुणाला खासदारकी दिली, कुणाला आणखी काय आमिष दिलं, कुणाला काय केलं, असे ते टार्गेट करून आपल्या पक्षात घ्यायचा प्रयत्न करतात. आता ठीक आहे, सत्ताधारी पक्ष आहे, त्यांच्याकडे पदं द्यायला आहेत, ते करतात, पण काही तात्विक कारणामुळं काहीतरी पक्ष वाढवत आहेत असं बिलकुल नाही आहे. हे फक्त सत्तेची साधनं आहेत, त्याचा वापर करून आणि सर्व प्रकार मी म्हटलं सामदाम दंडभेद, काही ठिकाणी चौकशीची भीती दाखवली झाली आहे. तुमच्या काळात सहकारामध्ये अमुक अमुक घडलं होतं, तुमच्या कारखान्यामध्ये अमुक घडलं होतं, हे सगळं बाहेर काढून आणि त्याचा सगळा वापर, सर्व प्रकारचा वापर चाललेला आहे. स्वभावाचे चंद्रकांत पाटील आहेत, पण त्यांची संघटनेतील पकड पण चांगली आहे. म्हणजे इतके वर्ष संघटनेत काम केलेत. अशा व्यक्तीला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांना येऊन बसवलं किंवा जबाबदारी मोठ्या प्रमाणात दिली, मग त्या अँगलने तुम्ही कसं बघता? ते संघटना त्यांची संघटना वाढवायचा प्रयत्न करतात, त्यांना थोडंफार यश आलेलं आहे. कारण त्यांनी जी माणसं काँग्रेसमधली माणसं त्यांनी बाहेर काढलेली आहेत, त्यांच्या पक्षामध्ये घेतलेली आहेत, त्यामुळे त्यांना थोडंफार यश आलेलं असं म्हणावं लागेल. राजांना आता भाजपमध्ये घेतलंय किंवा त्यांना खासदारकी पण दिली, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मला वाटतं की छत्रपतींच्या घराण्यातून कोणतरी आपल्याबरोबर असावं, त्यामुळं मराठा मुवमेंट जी आहे ती कुठेतरी आपल्याकडे झुकावी असा त्याला विचारपूर्वक निर्णय झाला. ते काही स्वतः भाजपच्या विचाराचे नाहीत, पण एक प्लॅटफॉर्म मिळत असेल, संधी मिळत असेल तर कुठल्याही भाजपच्या मूळ त्यांच्या ज्या उद्दिष्टापासून दूर राहून फक्त त्यांचं जे मूळ काम होतं, शिवछत्रपती महाराजांचं काम असेल किंवा गड किल्ल्यांचं काम असेल, तर ते काम करण्याच्या अटीवर त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे. शेवटी त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यामुळं त्याबद्दल काही बोलायचं कारण नाही, पण एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचे 1-2 प्रश्न. राहुल गांधींच्या व्यतिरिक्त
केंद्रात काँग्रेससाठी नवं नेतृत्व उद्याला येऊ शकतं, तीच वेळ आलेली आहे? असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये आत्ताच्या क्षणाला तरी पक्षाने सर्वांनी मिळून राहुल गांधींना व्हाईस प्रेसिडेंट आमच्या केलेलं आहे आणि त्याचा उद्देश असा होता की त्यांनी कालांतराने स्वतः अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी. मला वाटतं ती वेळ आता आलेली आहे. या निवडणुका झाल्या की तो निर्णय होईल आणि राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात करतील. त्यांनी खूप दिवस उमेदवारी केलेली आहे. मुद्दाम त्यांनी युवक काँग्रेसचं काम पाहिलेलं आहे, विद्यार्थी संघटनेचं काम पाहिलेलं आहे आणि बऱ्याच निवडणुकीमध्ये ते अगदी ज्याला आपण लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात ते करतात. माझा प्रश्न तो नव्हता. प्रश्न असा होता, राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि एकूणच आत्तापर्यंत निवडणूक जिंकायची त्यांची क्षमता नेतृत्व म्हणून ही लक्षात घेता राहुल गांधींच्या व्यतिरिक्त काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व उद्याला येईल का? त्यांना त्याची गरज आता निर्माण झाली असं आपण पर्यायी जर म्हटलं तर नाही, असं उत्तर त्यात न्याय म्हणून द्यावं लागेल. पण त्यांनी जी तरुणी नेतृत्व आहे त्यांना ते वाव द्यायचा प्रयत्न करतायत, संधी द्यायचा प्रयत्न करतात. तर एक मला वाटतं एक सेकंड टीम, यंग टीम ही ते निर्माण करतात, ती होईल मला असं वाटतं. प्रेक्षक गेले तासभर आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण होते. त्यांच्या पक्षाच्या प्रत्येक महानगरपालिकेतल्या आत्ताच्या अवस्थेबद्दल त्यांनी रोखठोक आणि परखड मतं व्यक्त केली. त्याचबरोबर शिवसेना भाजप युतीचं सरकार नेमकं कसं चाललंय हे सांगताना राष्ट्रवादीबरोबरचे आपले संबंध कसे होते याला देखील त्यांनी उजाळा दिला. त्याचबरोबर बदलत्या राजकारणाचे रंग देखील आपल्याबरोबर उलगडले. काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाची वेळ आलेली आहे आणि लवकरच ते नेतृत्व बदल आपल्याला दिसतील हे सांगताना त्यांनी सावध पवित्रा घेत राज्यातल्या नेतृत्व बदलाबद्दल मात्र कुठलंही ठाम विधान केलं नाही. आज झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ते इथे आले आणि त्यांनी रोखठोक अशी उत्तरं दिली. आपल्या मनातले प्रश्न म्हणून आम्ही चौघजण प्रश्न विचारत होतो, परंतु आपल्याला या व्यतिरिक्त काही मत व्यक्त करायचं असेल, आपल्यालाही असं वाटत असेल की या क्षेत्रात तुम्हाला आमच्या इतकंच कळतं, त्याबद्दल काही वाद नाही आहे, म्हणूनच एक संधी आहे तुमच्यासाठी आणि ती म्हणजे हा आत्ता जो नंबर खाली तुम्हाला काळ्या पट्टीवर दिसतोय त्या नंबरवर आपण आपला व्हिडिओ ब्लॉग व्हॉट्सॲप करू शकता. 1 मिनिटात आपलं मत मांडा, आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आणि मग बघा सर्वोत्तम प्रतिक्रिया लाखो प्रेक्षकांपर्यंत उद्या पोहोचण्याची संधी तुमचं मत लाखो प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवेल हा व्हिडिओ ब्लॉग. तुर्तास या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार आणि विशेषतः आपले ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.